नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. सायली आत येऊन कल्पनाला आणि प्रतिमाला मुली सापडल्याचं सांगते. मग कल्पना म्हणते, अरे वा, खूपच आनंदाची बातमी आहे ही. म्हणजे अर्जुनला त्या मुली सापडल्या म्हणायच्या. मग सायली म्हणते, बाकी मुलींचं अजून काही कळलं नाही, पण त्यांनी मानसीला नक्की बघितलं एवढं मात्र सांगितलं. मग प्रतिमा म्हणते, बाकीच्या मुलींपर्यंत पोहोचायला अर्जुनला असा कितीसा वेळ लागणार आहे. कल्पना म्हणते, एकदा का मुली घरी आल्या की तुझी काळजी मिटेल हा, पण त्याच्यानंतर फक्त बाळाचा विचार करायचा. हा. तेवढ्यात श्वेता येते आणि म्हणते, हे काय सायलीताई, मी तुला सांगितलं होतं ना, तू खोलीत जा आणि आराम कर. सायली म्हणते, श्वेता, अगं इतकी आनंदाची बातमी कळली असताना मी आराम कसला करतीये. मग सायली म्हणते, आई, मधुभाऊंनाही कळवते. मग श्वेता म्हणते, अगं सायलीताई, इतकी घाई कशाला करतेस, मुलींना घरी येऊ दे मग कळव ना. कल्पना म्हणते, अगं पण आनंदाची बातमी लपवून कशाला ठेवायची. श्वेता म्हणते, लपवून ठेवायची असं नाही म्हणत आहे मी. अगं सायलीताई, तूच तर म्हणत होतीस ना, ती माणसं खूप विचित्र आहेत, कधी काय करतील काय सांगता येत नाही. म्हणून म्हटलं, आधी मुलींना घरी येऊ दे मग कळवलं असतं. नाही म्हणजे मुलींना त्यांच्या तावडीतून सोडवून आणणं काय सोपं नाही. सायली म्हणते, श्वेता, तू यांना अजून नीट ओळखत नाहीस. एकदा का त्यांना कळलं ना की मानसी कुठे आहे, मग ते तिला घरी घेऊन आल्याशिवाय राहणार नाहीत. अगं जीवाची बाजी लावतील ते, पण तिला नक्की घेऊन येतील. त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नाहीये. कल्पना म्हणते, खरं आहे अगदी. हा, पण सायली, खरंच तू आत्ता फोन करू नकोस त्यांना, नंतर सरप्राईजच दे. प्रतिमा म्हणते, बरं कल्पना, चल आपण नैवेद्याची तयारी करूया. मग सायली म्हणते, आई, आज पूजा मी करते आणि नैवेद्य पण मीच दाखवेन. मग कल्पना म्हणते, मग मी फक्त पूजेची तयारी करते. सायली म्हणते, चालेल, मी आलेच. आणि सगळे आपापल्या कामाला निघून जातात. श्वेता मनात म्हणते, करा करा, जो काही आनंदोत्सव साजरा करायचा आहे तो साजरा करून घ्या. थोड्याच वेळात कळेल तुमच्या पदरात नक्की काय पडतंय ते, मी फक्त मजा बघणार. इकडे अर्जुन त्या गाडीचा पाठलाग करत असतो. गाडीतील एक जण म्हणतो, अरे चल, पटपट घे ना बाजूला. मग ड्रायव्हर म्हणतो, अर्जुनने आपला पाठलाग चालूच केलाय. मग बाजूला बसलेला प्रियाला फोन लावतो आणि सांगतो, प्रिया, अर्जुन सुभेदारची गाडी आमच्या गाडीच्या मागेच आहे, तो आमचा पाठलाग करतोय. प्रिया म्हणते, करू द्या करू द्या, छान पाठलाग करू द्या, मग नंतर ना स्पीड वाढवा. कळलं ना, त्याला कळायला हवं की तुम्हाला कळलंय की तो तुमचा पाठलाग करतोय. मग त्याला चकमा देऊन तिथून कल्टी मारा. मग तो माणूस म्हणतो, हो मॅडम. तेवढ्यात प्रिया म्हणते, हे बघा, त्याला कळता कामा नये की हा आपल्या प्लॅनचा एक भाग आहे, तो सहज आपल्या जाळ्यात अडकायला हवा. मग सचिन म्हणतो, तसंच होतंय प्रिया, त्याला कुठली शंका आलेली नाहीये आणि येणार सुद्धा नाही. मग राकेश म्हणतो, आता फक्त थोडा वेळ, मग आपला प्लॅन पूर्ण होईल. प्रिया म्हणते, अर्जुन पाठलाग करतोय ना तुमचा. मग तो माणूस म्हणतो, हो. प्रिया म्हणते, ठीक आहे, मला कळवत राहा तिथे काय काय होतंय ते. आणि हो, तुम्हाला कळलं ना, नक्की समजलंय ना की काय करायचंय ते. मग तो माणूस म्हणतो, समजलंय. इकडे इन्स्पेक्टर सावंतजवळ चैतन्य येतो आणि म्हणतो, फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यात, आपण निघायचं. तो अर्जुनला फोन लावतो. अर्जुन म्हणतो, बोल. मग चैतन्य विचारतो, तुला ती गाडी दिसली. अर्जुन म्हणतो, ती गाडी माझ्यासमोरच आहे आणि मानसी त्या गाडीमध्येच आहे आणि मी त्या गाडीचा पाठलाग करतोय. माझं लाईव्ह लोकेशन आहे ना तुमच्याकडे. मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हो अर्जुन सर, आम्ही लोकेशन फॉलो करत तिथे येतो. मग अर्जुन म्हणतो, लवकर या, आज त्या लोकांना नक्की पकडता येणार आहे आपल्याला. मग चैतन्य म्हणतो, हो, निघालोच आहे आम्ही, आणि फोन ठेवतो. इकडे सायली पूजेची सर्व तयारी करते आणि नैवेद्यही दाखवते. श्वेता सचिनला मेसेज टाकते, काय अपडेट आहे का. मग प्रतिमा प्रार्थना करते, देवी आई, सगळं सायलीच्या मनासारखं होऊ दे. तेवढ्यात श्वेताला सचिनचा मेसेज येतो, प्रियाचा प्लॅन वर्क होतोय, अर्जुन आपल्या जाळ्यात ऑलमोस्ट अडकला आहे. मग श्वेता मनात म्हणते, बिचारी सायली, इथे मुली घरी परत येणार म्हणून पूजा करते, पण शेवटी तिच्या पदरी तेच फळ पडणार जे प्रिया टाकणार. अर्जुन आणि सायलीला प्रियापासून देवही वाचवू शकत नाही. इकडे अर्जुन त्या गाडीच्या मागेच असतो. चैतन्य आणि इन्स्पेक्टरही अर्जुनला फॉलो करत आलेले असतात. अर्जुन फोनवर बोलत असतानाच ते गुंड अर्जुनला चकमा देतात. तो थांबतो आणि विचार करतो, गाडी कुठे गेली असेल, लेफ्टला की राईटला. चैतन्य अर्जुनला फोन करतो आणि सांगतो, आम्ही तुझ्याजवळ पोहोचतोय. अर्जुन विचारच करत असतो, मी एक जरी चूक केली ना तरी मानसीला ती खूप महागात पडेल. आणि चैतन्य हॅलो हॅलो करत असतो. मग अर्जुन म्हणतो, ऐकतोय मी. गाडी माझ्यासमोरून गायब झाली आणि आता मला कळत नाहीये ती लेफ्टला गेली की राईटला. जर मी आता चुकीच्या दिशेने गेलो ना तर मानसीला खूप महागात पडेल. मग तिकडून इन्स्पेक्टर म्हणतात, अर्जुन सर, आम्ही तिथे पोहोचलो की चारी बाजूला आपलीच माणसं असतील.
तोपर्यंत खात्री करून घ्या त्या लोकांनी तुमच्यासाठी ट्रॅप तर लावला नाहीये ना, किंवा तुम्ही त्यांचा पाठलाग करताय असा संशय तर येत नाही ना. अर्जुन म्हणतो, माहीत नाही मला. बहुतेक आला असेल. चैतन्य म्हणतो, अर्जुन तू प्लीज काळजी घे, आम्ही पोचतोच आहोत. पण तू आता काय करणार आहेस? इकडे ते गुंड गाडी थांबवून पुन्हा प्रिया आणि सचिनला फोन करतात आणि सांगतात, आम्ही अर्जुनला जसं ठरवलं होतं तसं चकवलं. आता त्याची गाडी आमच्या मागे नाहीये. तो फोनवर बोलत असतो तेवढ्यात अर्जुन तिथपर्यंत पोहोचतो. मग तो प्रियाला सांगतो, मॅडम अर्जुन आमच्यासमोर येऊन पोहोचलाय. सचिन म्हणतो, काय? प्रिया म्हणते, काय? इतक्या लवकर त्याने गाठलं सुद्धा तुम्हाला? मग सचिन म्हणतो, चांगलंच आहे ना. आता आपला प्लॅन शेवटच्या टप्प्यावर आहे. मग तो माणूस विचारतो, आता आम्ही पुढे काय करू? प्रिया म्हणते, जसं ठरलंय ना सगळं तसंच करायचं. हे बघ, पोलीस येईपर्यंत तिथे त्याला अडकवून ठेवा आणि अर्जुनकडून मार खायची तयारी ठेवा आणि जितकं जमेल तितकं त्यालाही चोपा. अर्जुन मेला तरी चालेल, पण पोलीस येईपर्यंत तिथे त्याला मारत राहा. कळलं ना? कारण आपल्याला मानसीला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. मग सचिन म्हणतो, म्हणजे तोपर्यंत हे लोक अर्जुनवर हात साफ करून घेणार? राकेश म्हणतो, करा करा, हात साफ करा, मारा त्याला. खरं तर आता मी तिथे असायला हवं होतं अर्जुनची धुलाई करायला. अर्जुन गाडीकडे बघत बसलेला असतो. तो म्हणतो, या गाडीतून अजून कोणी उतरत का नाहीये? प्रिया त्या माणसाला फोनवर सांगते की अर्जुनला मानसीच्या समोर मारायचं, तरच तिला आपल्याला धमकवता येईल. तिला सांगता येईल की जर सायलीच्या विरोधात तू स्टेटमेंट दिलं नाहीस तर अर्जुन तर मरेलच, पण तुझ्या सायली ताईचीही हीच अवस्था करेन. आज अर्जुनची ही अवस्था बघूनच मानसी आपलं काम करायला तयार होईल. इकडे सायली देवीची प्रार्थना करते, आरती करते. इकडे प्रिया कॉन्स्टेबलला म्हणते, ताई मला खडू आणून दे ना, पांढरे पण आणि रंगीत पण आण. मग कॉन्स्टेबल म्हणते, अगं कायद्याला एवढं पाहिजे असेल तरी अर्ज करावा लागतो. मग प्रिया म्हणते, अगं मग कर ना, मी येते ना सही करायला. पण ताई मला खडू हवेत म्हणजे हवेत. निघ तू, जा. कॉन्स्टेबल म्हणते, तुझं डोकं फिरलंय. प्रिया म्हणते, असू दे डोकं फिरलेलं. ती प्रियाला खडू आणून देते आणि थोड्या वेळाने येऊन बघते तर प्रियाने सापशिडीचा डाव मांडलेला असतो. मग कॉन्स्टेबल म्हणते, अरे माझ्या कर्मा, अगं हे काय काढलंस तू नवीन? प्रिया म्हणते, अगं ही सापशिडी आहे. तुला कळलं नाही? सापशिडी, साप, शिडी. हे बघ, ही आहे शिडी. हिच्याने असं वरवर जाता येतं. आणि हा आहे साप. आणि साप जर आला तर खेळ खल्लास. कॉन्स्टेबल विचारते, अगं पण तू एकाच सोंगटीने का खेळतेस? प्रिया म्हणते, सोंगटी? सोंगटी कुठे आहे? ही सोंगटी कुठे आहे? तू ओळखलं नाहीस ताई? असं काय करतेस? हा आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. ती पुन्हा एक उचलते आणि म्हणते, हे ओळख. काय आहे? कॉन्स्टेबल म्हणते, नाही ओळखलं. प्रिया म्हणते, ही आहे प्रिया अश्विन सुभेदार. म्हणजे मी. आता बघ अर्जुन प्रियाच्या तालावर कसा नाचतो ते. आता अर्जुन 3 पावलं पुढे चालणार आणि अण्णा सरांच्या गुंडांच्या समोर उभा राहणार. इकडे अर्जुन गाडीतून उतरून गाडीसमोर उभा राहतो. तेवढ्यात ते गुंडही गाडीतून बाहेर येतात. त्यांच्या हातात काठी, हॉकी स्टिक असतात. इकडे प्रिया म्हणते, अर्जुन हिरोगिरी करत म्हणेल, मानसीला माझ्या ताब्यात द्या, नाहीतर तू माझ्या सगळ्यांना जेलमध्ये सडायला पाठवेल. इकडे खरंच अर्जुन सेम डायलॉग म्हणतो, मानसीला माझ्या ताब्यात द्या. मग गुंड त्याला म्हणतात, तुझ्या ताब्यात? आणि हसतात. अर्जुन म्हणतो, पोलीस कुठल्याही क्षणी इथे पोहोचतील. तुम्ही कोणीही वाचणार नाही आहात. त्याआधी सरेंडर केलं तर तुमच्यासाठीच बरं होईल. मग त्यातील एक गुंड म्हणतो, अरे आमच्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट याचा विचार तू करू नको. तू त्या पोरींचा विचार कर. त्या तुला सापडणार नाहीत. आणि ते हसतात. मग अर्जुन म्हणतो, त्या मुली मला सापडतीलच आणि मानसीलाही मी आज इथून घेऊन जाणार. तुम्ही कोणीही मला थांबवू शकणार नाही. मग एक गुंड म्हणतो, तू घेऊन जाणार? पुढे तरी येऊन बघ, तुझी मुंडीच तोडतो. इकडे प्रिया कॉन्स्टेबलला म्हणते, पुढे काय होतं माहिती? अर्जुन आणि अण्णासरांच्या गुंडांमध्ये खूप जबरदस्त फाईट होते. इकडे खरंच अर्जुन आणि गुंड यांच्यात फाईट चालू होते. इकडे प्रिया म्हणते, अर्जुनला हरवणं एवढं सोपं नाही. हे बघ ताई, अर्जुन शिडी घेऊन वर गेला. इकडे सगळे गुंड अर्जुनवर एकत्र वार करतात. सायलीची पूजा चालूच असते. मानसीला शुद्ध येते. ती आपल्या डोळ्यावरची पट्टी काढते. अन तेवढ्यात अर्जुन सगळ्या गुंडांना खाली पाडतो. प्रिया इकडे खेळताना म्हणते, ताई अर्जुन जिंकतोय. प्रिया म्हणते, ताई अर्जुनला फक्त शिड्याच का मिळत आहेत? त्याला साप का खात नाहीये? तो मुलींपर्यंत पोहोचणार. इकडे अर्जुन मानसीला बघून गाडीजवळ जातो. पण तेवढ्यात सगळे गुंडवर उठतात आणि पुन्हा अर्जुनला पकडतात. अर्जुन एक एक करून सगळ्यांना फाईट देतो. इकडे प्रिया म्हणते, हे कसं सहन करू मी? माझ्या मर्जीनुसार का नाही घडत आहे? अर्जुनला साप का नाही खात आहे? अर्जुनला फक्त शिडी का मिळते? तो पुढे पुढे चाललाय. ताई तू काहीतरी कर.
इकडे अर्जुन पुन्हा गाडीजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मग सगळे गुंड पुन्हा त्याला घेतात आणि मारतात. अर्जुनला ते पुन्हा मारणार तेवढ्यात अर्जुन त्याचा हात पकडतो आणि त्या गुंडांना मारतो. तेवढ्यात एक गुंड अर्जुनच्या डोक्यात काठी घालतो आणि हा भाग इथेच संपतो. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.